श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतो, बाळा तुम्ही आज दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे तुमचा एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुमच्या जीवनातल्या गोष्टी आता सकारात्मक वळण घेत आहे. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. तू माझा बाळ आहेस, मग मी तुला दुःखात कसे पाहीन. तेव्हा देव मला तुझे मूल म्हणून समजल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एक दिवसासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. मी देखील तुझ्यावर खूप प्रेम करतो. देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्या सोबत असेलच असे नाही, पण मी नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असेल. तेव्हा तुम्ही संकटात असताना ताण घेऊ नका, फक्त विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी योग्य तेच मार्ग काढेल. तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा. देव म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात कधीच चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. तुझ्या घरात सुख समृद्धी भरून वाहणार आहे. मग तू आतापासूनच वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारूपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही संपेल आहे, तेव्हा आशा कधीही गमवू नका, कारण देव तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतो. देवावर विश्वास असेल तर स्वामी आई, माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो की तुम्ही इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आता फक्त तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. देव म्हणतो, तुम्ही गेलेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. तुम्ही फक्त आपला चांगले व्हावे यासाठी खूप मन मारत आहात, पण प्रत्येक वेळी आपल्यासाठी उपस्थित राहणारे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. म्हणून थोडा वेळ घ्या आणि मोठा निवांत श्वास घ्या. तुमच्या भोवतालील पहा. तुम्हाला शांती आणि शांतीसाठी विचारात, मी तुझ्या बरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेत आणि प्रगती करण्यासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही, तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठीच खास देवाने पाठवले आहे. तुझ्या नशिबात जे नाही तेही मी तुला मिळवून देईल, फक्त तुमचा तितका विश्वास असावा. बाळांनो, मी तुझ्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. तुमच्यासाठी अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कार मी पाठवत आहे. त्यासाठी आता सज्ज व्हा. माझा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. तुम्ही सहमत असाल तर हो स्वामी आई, मी सहमत आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. पुढील आठवड्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. तुमच्या जीवनात योग्य आणि सुखद गोष्टी घडून येतील. देव म्हणतो, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही विश्वास ठेवा आणि कार्य करत राहा, कारण तुम्ही एक अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुमच्या जीवनात मोठे बदल होत आहेत. जीवन हा एक सुखद दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस येत आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाला अशक्य असं काहीच नाही. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात, हे तुमचे भविष्य आहे. सर्व काही ठीक होणार आहे. देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुमच्याही देवावर विश्वास असेल तर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. मी तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घडवणार आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. तुम्ही आता अशा नात्यात प्रवेश करणार आहात, त्याचे श्रेय फक्त तुमच्या कर्माचे आहे. ही ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई, मी तुझा बाळ आहे असे टाईप करा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठ्या योजना आहे. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले आहे. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्याकडे पाठवत आहे. मी तुम्हाला ओळखलेलं आहे. मग आता काळजी नको, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. थोडा वेळ थांबा. ब्रह्मण नायकाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली हे तुम्हाला समजेल. ब्रह्मण नायकाने जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा त्याचा विचारही करू शकत नाही. त्याच्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. जर तुम्ही हे वाचलात तर आर्थिक चमत्कार आता तुमच्या मार्गावर येत आहे. तुमची आर्थिक
आर्थिक स्थिती बदलणार आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाट्याला येणार आहेत. तुम्ही फक्त एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता ही संधी तुमच्या दारात येत आहे. तुमचे सर्व कर्ज पुसले जाईल आणि तुमची बिले पूर्ण भरली जातील. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. देव म्हणतो, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोलीमध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तू फक्त पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत आहे असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझं रक्षण करेल. देव म्हणतो, इथून पुढे रडणे बंद कर आणि पुढे जा. मी तुझ्या देवावर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या गुरुवारी आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादाने भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडाल. तुम्ही जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिका. स्वामी म्हणतात, तुला तुझ्या आयुष्यात जरी संकटे असेल तरी बाळा, जोपर्यंत तो आमचा हात धरला आहे तोपर्यंत तुला घाबरण्याचे काही कारण नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मला माहीत आहे सध्या तू खूप गोष्टी मनात ठेवून सर्व काही सहन करत आहेत, खूप कष्ट सोसत आहेत, पण माझ्यावर विश्वास ठेव. लवकरच सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सर्व काही कष्ट मेहनत न करता आमच्याजवळ प्रार्थना करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे, कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो खूप कष्ट करत असतो. तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले आहे म्हणून मी पाहिलं आहे. तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला आहात, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका. कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा. देवावर श्रद्धा असेल तर गोंधळात देखील मार्ग निघेल. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा असे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी.